आई, मी ना मोठा झाल्यावर घोडागाडीचा चालक होणार आहे, असं छोट्या नरेंद्रनी आईला सांगितलं. लहान वयामध्ये आपल्यासमोर दिसणाऱ्या गोष्टींचा, व्यक्तींचा, एखाद्या प्रसंगाचा ठसा हा बालमनावर उमटलेला असतो आणि त्यामुळे आपणही असंच व्हावं हे आकर्षण त्या वयात साहजिकच आहे. त्यातच त्या चालकाचा रुबाबदार पोशाख, डोक्यावरची टोपी आणि आत्मविश्वासानं घोडागाडी चालवणं याचं आकर्षण छोट्या नरेंद्रला होतं. एक दिवस भुवनेश्वरी मानी छोट्या नरेंद्रला जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाळ, तू अवश्य सारथी हो, पण भगवान श्रीकृष्णासारखा, ज्याने सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आहे. त्यावेळी नरेंद्रच्या आईंना याची कल्पनाही नव्हती की हाच नरेंद्रनाथ दत्त पुढे एक तेजस्वी, प्रतिभावंत, शूरवीर, विश्ववरेण्य स्वामी विवेकानंद होईल. वयाच्या 7व्या वर्षी नरेंद्रला ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथं तो इंग्रजी भाषा शिकायला अजिबात तयार नव्हता. कारण इंग्रजी ही विदेशी भाषा आहे आणि आपण ती का शिकायची? आपलीच भाषा आपण शिकली पाहिजे. पण शाळेत अभ्यासाबरोबरच व्यायाम, नाटक, पोहणं, खेळणं या सर्वच गोष्टी शिकायला मिळत होत्या. त्यामुळे नरेंद्र तिथे चांगलाच रमला. नेतृत्व गुण तर त्याच्याकडे जन्मसिद्धच होता आणि त्यामुळेच तो तेजस्वीही होता. अगदी लहानपणीसुद्धा दुःखी कष्टी लोकांचे कष्ट पाहून तो दुःखी होई. प्रसंगी आपले कपडेसुद्धा त्यांना दान करायला पुढे मागे बघत नसे. उलट त्यांचं दुःख आणि कष्ट कसे कमी करता येतील याचाच तो विचार करत असे. लहानपणापासूनच त्याला ध्यानधारणेचं विशेष वेड होतं आणि हे पाहूनच डॉक्टर रामचंद्र दत्त यांनी नरेंद्रला दक्षिणेश्वरी जाऊन श्री रामकृष्ण परमहंस यांची भेट घेण्यास सांगितलं. त्यामुळेच ते दक्षिणेश्वरी गेले आणि 5 वर्ष श्री रामकृष्णांच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य त्यांना मिळालं. याच काळात त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. त्यांच्या व्यक्तिमत्वातलं वेगळेपण रामकृष्णांना जाणवलं होतं. त्यामुळेच ते म्हणत, नरेंद्र जणू सहस्त्रदल कमल आहे आणि म्हणूनच त्यांनी अथक प्रयत्न करून या सप्तर्षी मंडळातील ध्यानमग्न ऋषीला जनकल्याणासाठी आणि जगाच्या उद्धारासाठी प्रेरित केलं. ते म्हणाले, नरेंद्रनाथ, लोकशिक्षणाचं कार्य तूच करणार आहेस आणि आपल्या इच्छाशक्तीने त्यांच्याकडून त्यांनी कार्य करवूनही घेतलं आणि स्वामी विवेकानंद घडवले. श्री रामकृष्ण परमहंस कुणा एका देशासाठी किंवा धर्मासाठी काम करत नव्हते, तर चिरंतन अशा वैदिक धर्माच्या प्रसारासाठी काम करत होते आणि पुढे स्वामी विवेकानंदांनी ते चालू ठेवलं. आपल्या गुरूंच्या समाधीनंतर स्वामीजींनी ठिकठिकाणी रामकृष्ण मठांची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी लोकशिक्षणाचं कार्य करण्यासाठी भारतभर भ्रमण करण्यास सुरुवात केली. नरनारायणाची सेवा, सामान्य आणि पीडित लोकांची सेवा हेच आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्यासाठी मोठे मोठे राजे, त्यांचे अधिकारी यांची भेट घेऊन सामान्य माणसाचं जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. भगवंत हा तर तुम्हा आम्हा सर्वांमध्ये आहे, त्यामुळे त्याची सेवा म्हणजेच राष्ट्रकार्य आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. आपल्या देशातील सामान्य जनतेचं आयुष्य सुखी आणि समृद्ध करायचं असेल तर देशाबाहेर जाणं हेही गरजेचं आहे असं त्यांना वाटलं. भ्रमण करता करता स्वामीजी मद्रासमध्ये आले. त्यांच्या व्याख्यानांनी सर्व समाज प्रेरित झाला. तरुण संन्याशाच्या मुखातून नवजागरणाचा संदेश ऐकून सर्वजण मुग्ध झाले. प्राचीन वेदांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, शिवाय काव्यशास्त्र, शिल्पकला, संगीत, नीतिशास्त्र, योग, राजनीती या सर्व विषयांवर ते बोलत असत. इंग्रजी आणि संस्कृत या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. प्रत्येक प्रश्नाचं ते तर्कसंगत उत्तर देत असत. अमेरिकेत शिकागो येथे सर्व धर्म परिषद होणार आहे आणि जगभरातील सर्व प्रमुख धर्मप्रतिनिधी त्यात सामील होणार आहेत. तेव्हा यात भाग घेण्यासाठी वैदिक हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून स्वामीजींना पाठवावं म्हणून मद्रासमधील प्रतिष्ठित नागरिक
आणि तरुण मंडळी पुढे सरसावली. त्यासाठी पैसे गोळा करण्यासुद्धा सुरुवात केली. मद्रासहून स्वामीजींचे शिष्य त्यांना निरोप देण्यासाठी मुंबईला आले. याच सुमारास श्री रामकृष्णांनी स्वामीजींना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि यासाठीच तुझी योजना आहे, तेव्हा तू अवश्य जा असं सांगितलं. 31 मे 1893 रोजी ओरिएंट कंपनीच्या पेनिन्सुलर या बोटीने स्वामीजी मार्गस्थ झाले. बराच वेळ डेकवर उभे राहून किनारा नजरेआड होईपर्यंत भारत देशाकडे पाहत होते. स्वामीजी जुलै 1893 उत्सुकता आणि अपेक्षेनं भारलेल्या मनस्थितीत शिकागो येथे पोचले. पण पुढं काय काय अडचणींचा सामना करावा लागेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. शिकागो शहरात खूपच महागाई असल्यामुळं जरा कमी खर्चात राहता येईल म्हणून स्वामीजी बोस्टनमध्ये गेले. पण तिथल्या अनुभवांमुळे ते अतिशय दुःखी झाले. तिथल्या लोकांनी त्यांच्या रंगाचा आणि पोशाखाचा तिरस्कार केला. शिवाय या परिषदेत भाग घेण्यासाठी आगाऊ नोंदणी आणि परिचयपत्रही त्यांच्याकडे नव्हतं आणि नावं नोंदणीची मुदतही संपली होती. याबाबत भगिनी निवेदितांनी म्हटलं होतं, कोणतीही पूर्वसूचना न देता प्रतिनिधी म्हणून निघणं आणि तेही कोणत्याही अधिकारपत्रांशिवाय जागतिक शक्ती आणि संपत्तीच्या संरक्षित अभेद्य अशा अमेरिकेत प्रवेश करणं यासारखं भारतीयांचं असंघटित रूप दाखवणारं उदाहरणच नाही. पण तरीही त्यांचं दैव बलवत्तर होतं. त्यामुळंच स्वामीजींची बोस्टनमध्ये हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक J.H. राईट यांच्याशी भेट झाली आणि बराच वेळ चर्चा झाली. ते स्वामीजींच्या विद्वत्तेमुळं आणि प्रतिभेमुळं आकर्षित झाले आणि परिषदेमध्ये प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी घेतलीच. शिवाय शिकागोला जाण्यासाठी स्वामीजींचं तिकीटही काढून दिलं. ही दैवी योजनाच नव्हे काय? अडचणींच्या रूपात छुप्या संधीही येतात असं म्हणतात. शिकागोला पोचल्यावर त्यांच्यापुढं प्रश्न आला, आता कुठं जायचं? भयंकर कडाक्याची थंडी, मदत करणारं कोणीही नाही. त्यातच परिषदेचा पत्ताही मिळेना. रात्रभर रेल्वेच्या डब्यात काढल्यानंतर सकाळी स्वामीजी परिषदेच्या कार्यालयाच्या शोधात निघाले. पण कोणीही नीट उत्तरसुद्धा देत नव्हतं. घरांचे दरवाजे ठोठावले, पण लोकांनी काही बाही बोलून त्यांना हकलून दिलं. शेवटी ते हताश होऊन रस्त्याच्या कडेला बसले. एवढ्यात रस्त्याच्या पलीकडील घरातील एक महिला स्वामीजींकडे आली आणि तिने विचारलं, आपण परिषदेसाठी आलात का? स्वामीजी म्हणाले, त्यासाठीच आलो आहे, पण मला पत्ता माहीत नाही आहे. त्या महिलेनं त्यांना आपुलकीनं आपल्या घरी नेलं, चहा नाश्ता दिला आणि परिषदेच्या कार्यालयात नेऊन पोहोचवलं. तिथेच त्यांची नोंदणी झाली आणि निवास तसेच भोजनाची व्यवस्थाही झाली. 11 सप्टेंबर 1893 हा दिवस उजाडला. सकाळी धर्मगुरूंच्या मंत्रोच्चारानंतर संगीतमय वातावरणात परिषदेचा शुभारंभ झाला. स्वामीजी भारतवर्षातील सनातन वैदिक धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. सर्व धर्मांचे प्रतिनिधी आपल्या राष्ट्रीय पाश्चात्य वेशात उपस्थित होते. स्वामीजी मात्र आपली आल्हाददायक भगवी कपनी आणि पिवळा फेटा परिधान करून आले होते. त्यामुळेच ते सर्वांमध्ये वेगळे उठून दिसत होते. समोर हजारो श्रोते उपस्थित होते. व्यासपीठावरील प्रतिनिधी एक एक करून येत होते आणि तयार भाषण वाचून दाखवत होते. पण स्वामीजींनी मात्र आपलं भाषण लिहून आणलं नव्हतं. स्वामीजींचं नाव घेतल्यानंतर त्यांनी मनोमन सरस्वतीला वंदन केलं आणि श्रीरामकृष्णांचं स्मरण करून बोलायला उभे राहिले. अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, या शब्दांनी सुरुवात केली. या शब्दात अशी काही शक्ती होती की हजारो श्रोते आपल्या जागेवरून उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यांच्या भावपूर्ण शब्दातील जिव्हाळ्यानं श्रोत्यांमध्ये सारी मानवजात एकच असल्याचा भाव तरळून गेला. काही वेळांनी आपल्या गंभीर आवाजात स्वामीजींनी एक छानसं भाषण दिलं. भारतातील शाश्वत धर्माची आणि नीतिमूल्यांची सर्वांना ओळख करून दिली. कोणत्याही धर्माची
निंदा नालस्ती आणि टीकाही केली नाही. 27 सप्टेंबर हा धर्मपरिषदेचा शेवटचा दिवस होता. तेव्हा अर्थातच स्वामीजींना उच्चतम सन्मान मिळाला होता. त्या स्थानावरून बोलताना ते म्हणाले, या परिषदेनं जगाला सांगितलं की पावित्र्य, शुद्धता, दयाशीलता ह्या गोष्टी कुठल्याही संप्रदायाची मालमत्ता नाही. युद्ध नको, पण परस्परांना सहाय्य करा. कलह नको, पण मैत्री हवी. आणि याच दिवशी अमेरिकेच्या भूमीत विश्वबंधुत्वाचा शुभारंभ झाला. प्राचीन भारताच्या वैदिक धर्मानं स्वामीजींकरवी परिषदेत सर्वोच्च स्थान प्राप्त केलं. जानेवारी 1897मध्ये स्वामीजींचं मद्रासला आगमन झालं. त्यावेळी अभूतपूर्व असं स्वागत झालं. त्यांचे सत्कार झाले. त्यांना उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, मी प्रभूची प्रार्थना करतो की त्यांनी मला या सन्मानास पात्र बनवावं आणि माझ्या हातून जन्मभर धर्माची आणि मातृभूमीची सेवा घडवावी. स्वामीजींच्या ओजस्वी वाणीनं भारतीयांमध्ये सर्वत्र चैतन्य संचारलं. जनता जागृत झाली. संघटित होऊन राष्ट्रीयतेला नवीन वळण दिलं. अशा या बहुश्रुत चैतन्यमयी व्यक्तिमत्वाची 12 जानेवारी ही जयंती. त्यानिमित्तानं या योद्धा संन्याशाला शतशः प्रणाम.